पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट दिलेली आहे। S-400 एअर डिफेन्स सिस्टीम आदमपूर एअरबेसवरती त्यांनी ही भेट दिली आहे। पाकिस्तानने S-400 एअर डिफेन्स पाडल्याचा दावा केला होता आणि याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेली आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ठिकाणी भाषण देखील होईल। आदमपूर एअरबेसवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदमपूर एअरबेसवरील एक नवीन फोटोही समोर आला। या छायाचित्रात पंतप्रधान एका लष्करी विमानाजवळ उभे असलेले दिसतात। तर प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। तर एकीकडे हा एअरबेस उडवल्याचा दावा पाकिस्तानने केला होता, आज आपले पंतप्रधान तिथेच आहेत। काय अधिकची माहिती आवेश? आपल्याला माहिती आहे, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 7 मेला प्रत्युत्तर दिले। मोठा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। 9 तळावर भारताने हल्ला केलेला होता। त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण भारताने असफल केलं। पुन्हा 8 मेला ज्या प्रकारे भारताने पुन्हा एकदा ड्रोनद्वारे पाकिस्तानवर हल्ला केला होता आणि पाकिस्तानने त्याच रात्री 8 वाजता जम्मू काश्मीरच्या काही भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी अशी सुद्धा अफवा पसरवली, आपला जो S-400 आहे ते सुद्धा उद्ध्वस्त केलं। पण आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूरच्या एअरबेसवर गेले। तेथील एअरफोर्सचे जे जवान होते त्यांच्यासोबत भेटले। त्यांनी केलेल्या शौर्याची त्यांनी प्रशंसा सुद्धा केली आणि त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो आता पुढे आलेले आहेत। त्यात नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे आपण बघू शकतो की S-400 आहे, जे डिफेन्स सिस्टीम आहे, ज्यांनी पाकिस्तानचे ड्रोन, रॉकेट आणि मिसाईल सगळे उद्ध्वस्त केले होते। तेच S-400 आता आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसू शकते। एक प्रकारे नरेंद्र मोदी यांनी आदमपूर इथे जाऊन एक तर जवानाचं प्रोत्साहन दिले, सोबत पाकिस्तानला सुद्धा इशारा दिला की तुमच्या ड्रोन, रॉकेट आणि मिसाईलमुळे आमचं काही नुकसान झाले नाही। आमचं S-400 डिफेन्स सिस्टीम जशाच तसं आहे, हे सुद्धा या फोटो आणि व्हिडिओ मधून दाखवण्यात आले होते। नक्कीच नरेंद्र मोदी इथे काय बोलतात हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आवेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। जवानांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या। पाहूया। आज सकाळी AFS आदमपूर येथे आपल्या शूर एअर वॉरियर्स आणि जवानांची भेट घेतली। धैर्य, जिद्द आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या या वीर सैनिकांसोबत वेळ घालवणं ही अत्यंत खास अनुभूती होती। आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी जे काही ते करतात त्यासाठी संपूर्ण भारत त्यांचा सदैव ऋणी आहे। पुढे जाऊयात। नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांमध्ये बैठक सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांची भेट घेतली। आदमपूर एअरबेसवरील जवानांची त्यांनी भेट घेतली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लष्करी अधिकाऱ्यांची ही महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। CDS आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनावर सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे।